निवडणूक आल्या की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार दरवेळेस विविध घोषणा करते। यावेळेस सुद्धा आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले 16 जुलै 2023 ला अमरावतीला त्यावेळेचे तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रातले अनेक मंत्री त्यांनी टेक्सटाईल पार्क अमरावतीला उघडण्याचा निर्णय केला आणि तिथं भूमिपूजन केलं। आज एक वीट सुद्धा तिथं लागलेली नाही। ज्या घोषणा ज्या योजना इथं आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं भूमिपूजन होतंय आणि निवडणुका संपल्या की त्या योजना गुजरातला जातात असा आपल्याला आतापर्यंतचा अनुभव आलेला आहे। त्याच्यामध्ये राज्यातले अनेक उद्योग हे गुजरातमध्ये नेण्याचं काम राज्याच्या सरकारच्या वतीनं आणि केंद्राच्या आदेशानं हे कायम आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राला उद्योग जे होते ते सगळेच्या सगळे उद्योग गुजरातला नेण्याचं काम या केंद्राच्या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून आज नरेंद्र मोदींच्या ज्या घोषणा वर्धा या ठिकाणी होतात आहेत त्या फक्त विधानसभेच्या निवडणुका डोळ्याच्या समोर ठेवून त्या घोषणा पुन्हा ज्याला आपण सर्वसामान्य लोक म्हणतात त्याला फेकूगिरी, ती फेकूगिरी पुन्हा आता महात्मा गांधीच्या जिल्ह्यामध्ये करायला महात्मा गांधीच्या कर्मभूमीमध्ये वर्धा ठिकाणी नरेंद्र मोदी करतात आहेत। आणि आज आपण पाहतोय की अनेक संस्थांनी, अनेक संघटनांनी, अनेक शेतकऱ्यांनी, तरुणांनी नरेंद्र मोदींना काळे झेंडे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत। आपण पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्री बुलढाण्याला गेले होते, त्या ठिकाणी सुद्धा स्वतःच्या रक्ताच्या सह्याचं निवेदन शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना दिलं की तुम्हीच सांगत होता की आम्ही 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ, पण तुमचं सरकार आल्यापासून सोयाबीनचा भाव 4,000वर येऊन पडला। एकीकडे शेतीचा खर्च वाढला आणि आज शेती परवडत नाही अशी परिस्थिती आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारच्या विरोधात प्रचंड राग आपल्याला पाहायला मिळते आहे।